नमस्कार फ्रेंड्स, पॉवर बीआयच्या लेसन नंबर 5 मध्ये मी प्रियांका तुम्हा सर्वांचं प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते। फ्रेंड्स, या अगोदरच्या लेसनमध्ये फोल्डरमधून डेटा कसा इम्पोर्ट करायचा, त्याचबरोबर तो डेटा अपेंड कसा करायचा आणि त्यासाठी पॉवर क्वेरीची हेल्प कशी घ्यायची या गोष्टींचं नॉलेज आपण घेतलेलं आहे। फ्रेंड्स, या अगोदरचे जर लेसन पाहिले नसते तर अगोदर ते लेसन पहा, त्यानंतरच हा लेसन पहा, नाहीतर तुम्हाला डायरेक्ट हा लेसन समजणार नाही, कारण फ्रेंड्स ही लेक्चर सिरीज आहे। आता या लेसनमध्ये आपण डेटा मॉडेलिंग पाहणार आहोत। जर आपल्याकडे वेगवेगळे टेबल असेल आणि त्यामध्ये जर आपल्याला रिलेशनशिप इस्टॅब्लिश करायची असेल तर ती कशी करायची, तर त्यासाठी हा लेसन शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण येऊया आपल्या स्क्रीनकडे। तर या अगोदरच्या लेसनमध्ये म्हणजे लेसन नंबर 4 मध्ये डेटा अपेंड कसा करायचा, फोल्डरमधून डेटा अपेंड कसा करायचा ते आपण पाहिलेलं आहे आणि ऑर्डर डेटा हे आपलं इथे आलेलं आहे। तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता। यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर इथे कस्टमर डिटेलमध्ये जेवढे काही कॉलम आहेत तेवढे तुम्हाला इथे दिसतील आणि त्यातले डेटा जर तुम्हाला पाहायचा असेल तर इथे टेबल व्ह्यू आहे। मी परत एकदा सांगते, इथे लेफ्ट साईडला टेबल व्ह्यू आहे, यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे डेटा दिसतोय। पहा, तुम्हाला इथे ऑर्डर डेटा पाहायला मिळेल। नंतर फूड डिटेलचं जर तुम्हाला पाहायचं असेल तर इथे तुम्हाला फूड डिटेल पाहायला मिळतात, कस्टमर डिटेल पाहायला मिळतात, नंतर रेस्टॉरंट डिटेल वगैरे पाहायला मिळतात। तर हे आपण ऑलरेडी हा डेटा अपेंड करून ठेवलेला आहे आणि तुम्ही तो टेबल व्ह्यूमध्ये जाऊन पाहू शकता। ओके, नसेल तर रिपोर्ट व्ह्यू केल्यानंतर परत आपली अशी स्क्रीन येणार आहे। फ्रेंड्स, डेटा मॉडेलिंग तर आपल्याला शिकायचं आहे, पण त्या अगोदर ही फाईल सेव्ह कशी करायची हे आपण पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही Ctrl+S हे बटन प्रेस करू शकता किंवा F12 जरी केलं तरी आपण इथे फाईल सेव्हकडे जाणार आहोत। जर तुमच्याकडे डायरेक्ट F12 होत नसेल तर कीबोर्डवरती फंक्शन की पाहायला मिळते तुम्हाला, FN+F12 करा आणि तिथे गेल्यानंतर इथे मोर ऑप्शनवरती जर क्लिक केलं तर आपल्याला सेव्ह ॲज कुठे सेव्ह करायचं हे पाहायला मिळतं। किंवा जर असं नसेल करायचं तर तुम्ही Ctrl+S पण करू शकता। जर तुम्ही फर्स्ट टाइम करत असाल तर Ctrl+S नी पण तुम्हाला हे पाहायला मिळतं, किंवा डायरेक्ट फाईलमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही इथे सेव्ह ॲज आहे यावरती जाऊन सुद्धा तुम्हाला फाईल कुठे सेव्ह करायची तिथं ब्राउज दिस डिव्हाइस आहे, लोकेशन तुम्हाला जे पाहिजे त्या लोकेशनमध्ये तुम्ही ती फाईल सेव्ह करू शकता। आता समजा इथेच आपण पॉवर बीआय आहे, पॉवर बीआय 30 डेज, तर इथे आपण ही फाईल सेव्ह करूया। याला नाव दिलेलं आहे आपण फर्स्ट फाईल। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा फ्रेंड्स, ज्यावेळी आपण फाईल सेव्ह करतो त्यावेळेस फाईल PBIX या एक्सटेन्शननी ही फाईल सेव्ह होते। PBIX फाईल म्हणजे काय, की ज्यावेळी आपण ही फाईल सेव्ह करतो त्यावेळी यामध्ये जो काही आपण डेटा इम्पोर्ट केलेला आहे, म्हणजे जो काही आपण हा डेटा इम्पोर्ट केलेला आहे तो पण याबरोबर सेव्ह होतो। म्हणजे आपल्याला इथे वेगळी एक्सेल फाईल सेव्ह करण्याची गरज राहत नाही। तर आपण अशी फाईल सेव्ह केलेली आहे आणि ही एकच फाईल आपली पुरेशी आहे। तर इथे वरती फर्स्ट फाईल म्हणून आपलं आलेलं आहे। आता आपण डेटा मॉडेलिंग कसं करायचं ते पाहणार आहोत। तर मॉडेलिंगसाठी इथे तुम्हाला लेफ्ट साईडला मॉडेल व्ह्यू पाहायला मिळते। अगोदर इथे रिपोर्ट व्ह्यू, नंतर टेबल वगैरे पाहिजे असते तर टेबल व्ह्यू, आणि आता इथे मॉडेल व्ह्यू आहे। तर या मॉडेल व्ह्यूवरती क्लिक करूया। मॉडेल व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर हे 3 टेबल तुम्हाला इथे आलेले दिसतात। आणखीन सुद्धा टेबल आहे, हे जे प्रॉपर्टीज आहेत ना ते आपण हे मिनिमाइज करूया आणि इथे पहा ऑर्डर डेटा म्हणून आलेला आहे। हा थोडा आपण असा इकडे घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, थोडंसं याची वरती घेऊया। तर इथे 3 टेबलमध्ये आपल्याला रिलेशनशिप इस्टॅब्लिश झालेली दिसते। म्हणजे पहा ना, इथे कस्टमर डिटेल तुम्हाला ही जी लाईन दिसते ना, म्हणजे ही रिलेशनशिप इथे आपली क्रिएट झालेली आहे। कस्टमर डिटेल्स ऑर्डर डेटा बरोबर, नंतर रेस्टॉरंट डिटेल ऑर्डर डेटा बरोबर, पण फूड डिटेल जो टेबल आहे त्याचं कोणाबरोबरच रिलेशनशिप झालेली नाही। ती का नाही झाली किंवा ती कशी इस्टॅब्लिश करायची हे आपण पुढे पाहणारच आहोत। फ्रेंड्स, ज्यावेळी मल्टिपल टेबल असतात आणि त्या टेबलमध्ये काहीतरी कॉलम वगैरे सिमिलर असतात तर त्यावेळी हे मॉडेलिंग म्हणजे हे रिलेशनशिप कशी इस्टॅब्लिश करायची हे तुम्हाला यायलाच हवं। म्हणून इथे व्यवस्थित लक्ष द्या। हे मॉडेल व्ह्यूमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे सर्व टेबल पाहायला मिळतात आणि यामध्ये 3 टेबलमध्ये रिलेशनशिप आपली ऑलरेडी आलेली आहे। आपण इथे काही केलं नाही, फक्त मॉडेल व्ह्यूवरती क्लिक केलेलं आहे। पण ह्या फूड डिटेल ह्या टेबलची कोणाबरोबरच रिलेशनशिप झालेली नाही, ती का झाली नाही हे आपण पुढे पाहणार आहोत। तर पहा, आता मी तुम्हाला काय सांगते फ्रेंड्स, लक्ष द्या। तर हे कस्टमर डिटेल, फूड डिटेल आणि हे रेस्टॉरंट डिटेल हे जे 3 टेबल आहेत ना, तर याला आपण डायमेन्शन टेबल म्हणतो। आणि जो ऑर्डर डेटा हा टेबल आहे तर याला आपण फॅक्ट टेबल किंवा डेटा टेबल म्हणतो। आता हे डायमेन्शन टेबल
किंवा फॅक्ट टेबल, डेटा टेबल यामध्ये काय फरक आहे हे समजून घ्या. डायमेन्शन टेबल म्हणजे काय तर ते पाहण्यासाठी पहा आपण परत आपले टेबल व्ह्यूकडे येऊया. इथे टेबल व्ह्यूवरती क्लिक करूया आणि आता इथे आपण कस्टमर डिटेलचा टेबल पाहूया. तर या कस्टमर डिटेलच्या टेबलमध्ये पहा इथे तुम्हाला कस्टमर आय डी पाहायला मिळतात. इथे कस्टमर नेम आहे आणि इथे मेंबर टाईप आहे. तर कस्टमर आय डी सगळीकडे तुम्हाला युनिक पाहायला मिळतील. म्हणजे या टेबलमध्ये कुठेही रिपीटेड कस्टमर आय डी झालेला नाही. सर्व काही युनिक व्हॅल्यू आहेत. फक्त कस्टमर डिटेल नाही तर फूड डिटेलमध्ये पहा इथे तुम्हाला जो आयटम कोड आहे तो आयटम कोड सगळीकडे तुम्हाला युनिक पाहायला मिळतोय. दिसतंय आयटम कोड कुठेही रिपीटेड व्हॅल्यू नाही. तुम्ही चेक करू शकता कुठेच रिपीटेड व्हॅल्यू नाही. त्याचबरोबर हे रेस्टॉरंट डिटेलमध्ये पहा रेस्टॉरंट कोड जो आहे ते सर्व युनिक व्हॅल्यू आहेत. ह्या व्हॅल्यूसुद्धा कुठेही रिपीटेड पाहायला मिळणार नाही तुम्हाला. म्हणजे डायमेन्शन टेबल म्हणजे काय की यामध्ये युनिक व्हॅल्यू आहेत. जसं कस्टमर डिटेलमध्ये, फूड डिटेलमध्ये, रेस्टॉरंट डिटेलमध्ये रेस्टॉरंट कोड युनिक पाहायला मिळेल तुम्हाला. तर म्हणजे लक्षात आलं तुम्हाला डायमेन्शन टेबल बेसिकली असे टेबल असतात ज्यामध्ये युनिक व्हॅल्यू असते. ओके. पण तेच जर आपण इथे ऑर्डर डेटा या टेबलकडे गेलो तर हे ऑर्डर आय डी सोडून द्या. ऑर्डर आय डी तर तुम्हाला युनिक पाहायला मिळेल. ऑर्डर आय डी तर युनिकच पाहिजे ना, कारण प्रत्येक ऑर्डरनुसार तो ऑर्डर आय डी जनरेट होतं. तर ते प्रत्येक ऑर्डरनुसार वेगवेगळा आय डी येणारच. पण त्यानंतर ते सोडून द्या. पण त्यानंतर कस्टमर आय डी, रेस्टॉरंट आय डी किंवा फूड आयटम असू द्या हे तिन्ही कॉलम पहा. या सर्वांमध्ये तुम्हाला रिपीटेड व्हॅल्यू पाहायला मिळतात. इथे युनिक व्हॅल्यू नाहीत. आता हा कस्टमर आय डी रिपीटेड का आहे तर एकाच कस्टमरने म्हणजे एका सेम नावाच्या कस्टमरने मल्टिपल टाईम ऑर्डर केली असेल. एकदाच नाही तर त्यांनी बऱ्याच वेळा ऑर्डर केली असेल म्हणून त्याचं कस्टमर आय डी ते रिपीटेड आलेलं आहे. त्यानंतर इथे रेस्टॉरंट आय डी सुद्धा तुम्हाला इथे रिपीटेड आलेलं दिसेल. कारण सेम रेस्टॉरंटमधून भरपूर वेळा ऑर्डर आले असतील म्हणून ते रेस्टॉरंट आय डी तुम्हाला रिपीटेड दिसतो. फूड आयटम रिपीटेड आहे कारण सेम फूड बऱ्याच कस्टमरनी ऑर्डर केलं असेल ना. काही लोकांना सारखंच फूड आवडतं म्हणून त्यांनी असं नाही की प्रत्येकाने युनिक फूड खाल्लं पाहिजे. तर सेम फूड बऱ्याच लोकांनी ऑर्डर केलं असेल म्हणून फूड आयटम पण तुम्हाला इथे रिपीटेड दिसतात. म्हणजे हे समजलं तुम्हाला कस्टमर आय डी, रेस्टॉरंट आय डी आणि फूड आयटम ह्या रिपीटेड व्हॅल्यू आहेत. म्हणून याला आपण फॅक्ट टेबल किंवा डेटा टेबल म्हणतो. तर फॅक्ट टेबल आणि किंवा डेटा टेबलमध्ये व्हॅल्यू ह्या रिपीटेड असतात. पण डायमेन्शन टेबलमध्ये तुम्हाला युनिक व्हॅल्यू पाहायला मिळतात. तर परत आपण एकदा मॉडेल व्ह्यूकडे येणार आहोत. तर असे इथे 3 टेबल आपले डायमेन्शन टेबल आहेत आणि हा एक आपला फॅक्ट टेबल आहे. फ्रेंड्स आता इथे आपल्याला मॉडेलिंग शिकायचं आहे, रिलेशनशिप शिकायचं आहे. पण याची गरज का आहे तर त्यासाठी परत एकदा आपण टेबल व्ह्यूकडे जाऊया. आणि इथे पहा फ्रेंड्स तुम्हाला इथे कस्टमर आय डी पाहायला मिळतात. पण इथे कस्टमरचं नाव तुम्हाला कुठे पाहायला मिळते का? इथे कुठेच तुम्हाला कस्टमरचं नाव पाहायला मिळत नाही. पण मला कस्टमर आय डी नको तर मला कस्टमरच्या नावानुसार त्या कस्टमरनी किती क्वांटिटी ऑर्डर केल्यात हे फाइंड आउट करायचं आहे. पण नावावरून फाइंड आउट करायचं. पण या टेबलमध्ये कुठेच कस्टमरचं नाव पाहायला मिळत नाही. इथे तर कस्टमरचा आय डी आहे पण कस्टमरचं नाव टेबलमध्ये आहे, आपल्या डेटामध्ये आहे पण या टेबलमध्ये नाही. तर कस्टमर डिटेल या टेबलमध्ये तुम्हाला इथे कस्टमरचं नेम पाहायला मिळेल. पण त्याचबरोबर इथे तुम्हाला कस्टमर आय डीसुद्धा पाहायला मिळेल. जो कस्टमर आय डी इथे आपला ऑर्डर डेटा या टेबलमध्ये आहे कस्टमर आय डी, तोच कस्टमर आय डी तुम्हाला इथे कस्टमर डिटेलच्या टेबलमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. म्हणजे सेम कॉलम दोन्ही टेबलमध्ये आहे आणि त्यामुळे आपण यामध्ये रिलेशनशिप मेंटेन करू शकतो, बिल्ड करू शकतो. कस्टमर आय डी समजा ठीक आहे 25 नंबरचा कस्टमर पहा त्याचं नाव काय आपल्याला इथे पाहायला मिळते कस्टमर नेम, कस्टमर डिटेल या टेबलमध्ये. आणि तेच तुम्हाला ऑर्डर डेटामध्ये इथे 25 नंबरचा जो कस्टमर आय डी आहे त्यांनी किती ऑर्डर केल्यात, काय केल्यात, क्वांटिटी किती केली तर हे तुम्हाला इथे पाहायला मिळते. म्हणजे फ्रेंड्स इथे पहा ऑर्डर डेटा आणि कस्टमर डिटेल्स ह्या दोन्ही टेबलमध्ये एक कॉलम असा आहे की तो दोन्ही टेबलमध्ये आहे, सिमिलर आहे आणि त्या टेबलचा यूज करून आपण इथे त्या दोन्ही टेबलमध्ये रिलेशनशिप इस्टॅब्लिश करू शकतो. समजलं? कस्टमर आय डी तुम्हाला दोन्ही टेबलमध्ये पाहायला मिळेल आणि त्याचाच यूज करून आपण हे दोन्ही टेबलमध्ये रिलेशनशिप इस्टॅब्लिश करून आपण आपल्याला जे पाहिजे ते इथे फाइंड आउट करू शकतो. फक्त कस्टमर आय डी किंवा कस्टमर नेमच नाही फ्रेंड्स. एकदा जर आपण ही रिलेशनशिप बिल्ड केली तर त्यानंतर कस्टमर नेम नंतर आपल्याला इथे मेंबर टाईप पण पाहायला मिळतं. गोल्ड किती मेंबर आहेत किंवा रेग्युलर किती मेंबर आहेत, त्यांनी किती क्वांटिटी सॉर्ट आउट केल्यात
हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला ही रिलेशनशिप एकदा जर आपण बिल्ड केलं तर आपण ते सुद्धा फाइंड आउट करू शकतो. फक्त एवढंच नाही तर त्यापुढे जेवढे काही कॉलम आहेत आणि त्यामध्ये जर आपल्याला काही फाइंड आउट करायचं असेल तर ते सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. पण अगोदर त्या 2 टेबलमध्ये रिलेशनशिप इस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे. तर आता परत एकदा आपण मॉडेल व्ह्यूकडे जाऊया आणि इथे आपली रिलेशनशिप ॲटोमॅटिक इस्टॅब्लिश झालेली आहे. यावर जर आपण माऊस पॉइंटर आणला ह्या बॉर्डरवरती तर कस्टमर आय डी आणि कस्टमर आय डी म्हणजे कस्टमर डिटेलमधला कस्टमर आय डी आणि ऑर्डर डेटामधला कस्टमर आय डी यामध्ये रिलेशनशिप आपली इस्टॅब्लिश झालेली आहे. आणि ज्यावेळी फ्रेंड रिलेशनशिप इस्टॅब्लिश होते तर त्यावेळेस ती एका फॉर्मॅटमध्ये होते, त्याला कार्डॅनॅलिटी फॉर्म म्हणतात. तर इथे 1 to many कार्डॅनॅलिटी फॉर्म तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे इथे 1 दिसते कारण यामध्ये युनिक व्हॅल्यू आहेत 1 आहेत आणि यामध्ये मेनी व्हॅल्यू आहेत म्हणून इथे मेनी. हे जे इथे 1 दिसतंय तुम्हाला हे झालं 1 आणि इथे हे जे स्टार दिसतंय तर स्टार म्हणजे काय, हे काय डिनोट करतं तर मेनी. आणि इथे जो ॲरो आहे हा ॲरो पहा इकडून इकडे गेलेला आहे हा ॲरो, तर हा काय सांगतोय आपल्याला की 1 to many हे झालेलं आहे. असं मेनू टू 1 होऊ शकतं, मेनू टू मेनू पण होऊ शकतं, असे वेगवेगळे कार्डॅनिटी फॉर्म होऊ शकतात. ते डेटानुसार अवलंबून झालं म्हणजे डेटा कसा आहे टेबल कशी आहे त्यानुसार त्या कार्डॅनिटी फॉर्म होतात. तर इथे कोणती कार्डॅनिटी पाहायला मिळते तुम्हाला 1 to manyची. तुम्ही फक्त इथं माऊस पॉइंटर आणा फ्रेंड्स, बरोबर तुम्हाला दिसेल की त्या टेबलमध्ये कोणत्या कॉलममध्ये रिलेशनशिप इस्टॅब्लिश झालेली आहे हे आपल्याला लगेच इथे पाहायला मिळते. तर पॉवर बी आयमध्ये काय होतं फ्रेंड्स, ज्या कॉलमचं नाव सिमिलर आहे तर त्या कॉलममध्ये ॲटोमॅटिकली रिलेशनशिप इस्टॅब्लिश होतं. म्हणजे इथे तुम्हाला इथे कस्टमर आय डी आणि इथे कस्टमर आय डी पाहायला मिळेल. ज्या कॉलमचं नाव सिमिलर आहे त्यांच्यामध्ये ॲटोमॅटिकली रिलेशनशिप इथे इस्टॅब्लिश होतं. आता तुम्ही म्हणाल यामध्ये तर दोन्ही टेबलमध्ये कस्टमर आय डी आहे, पण इथे जे रेस्टॉरंट डिटेल आणि ऑर्डर डेटा या 2 टेबलमध्ये जे रिलेशनशिप बिल्ड झालेलं आहे ते कशामुळे झाले तर रेस्टॉरंट कोड आणि रेस्टॉरंट आय डी. इथे कुठे कॉलमचं नाव सेम आहे फ्रेंड्स, इथे कॉलमचं नाव सेम नाही. पण पॉवर बी आय हे खूप म्हणजे इंटेलिजंट टूल म्हणा याला, की त्यांनी काय केलं की फक्त हे रेस्टॉरंटनुसार इथे तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे इथे रेस्टॉरंट कोड आहे आणि इथे रेस्टॉरंट आय डी आहे, पण काहीतरी रेस्टॉरंट त्याला सेम वाटलं म्हणून त्याने रिलेशनशिप इथं फॉर्म केलेला आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्ही जर इथे टेबल व्ह्यूमध्ये गेले तर इथे रेस्टॉरंट आय डी तुम्हाला पाहायला मिळेल. रेस्टॉरंट डिटेल्समध्ये गेल्यानंतर इथे पहा तुम्हाला रेस्टॉरंट कोड आहे, हा जो रेस्टॉरंट कोड पाहायला मिळतो तोच कोड आपल्याला ऑर्डर डेटामध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळेल. ऑर्डर डेटामध्ये गेल्यानंतर इथे पहा रेस्टॉरंट आय डी आहे दिसतोय. म्हणजे इथे रेस्टॉरंट आय डी या नावाने आहे, इथे रेस्टॉरंट कोड या नावाने आहे, पण दोन्ही हे सिमिलर आहेत आणि त्यांनी बरोबर आपली इथे रिलेशनशिप आपली तयार केलेली आहे. आपण परत एकदा मॉडेल व्ह्यूकडे जाऊया आणि इथे आपली रिलेशनशिप झालेली आहे. कस्टमर आय डी तर माहीतच आहे आपल्याला, पण इथे जरी कॉलमचे नाव चेंज असले वेगळे असले तरीसुद्धा आपली रिलेशनशिप ॲटोमॅटिक इस्टॅब्लिश झालेली आहे. कदाचित त्याला रेस्टॉरंट सेम वाटलं असेल म्हणून त्यांनी केलं असेल, पण ते तर तसं जर पाहायला गेलं तर त्यामध्ये जे काही कंटेंट आहेत ते तर सेमच आहे रेस्टॉरंट कोड आणि रेस्टॉरंट आय डीमध्ये. आता तुम्हाला परत एक प्रश्न पडला असेल मग फूड डिटेलमध्ये का नाही, कारण फूड डिटेलमध्ये जर पाहायला गेलं आपण तर परत येऊया आपण टेबल व्ह्यूकडे आणि ते फूड डिटेल्समध्ये पहा इथे जे तुम्हाला पाहायला मिळालं आहे फूड आयटम कोड, इथं काय आहे आयटम कोड आणि तेच ऑर्डर डेटामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की इथे फूड आयटम आहे. हे दोन्ही सिमिलर आहेत ना. हे फूड आयटम जे आहे हा कॉलम पहा आणि यातील जो आयटम कोड आहे हा कॉलम पहा. हे दोन्ही कॉलम सिमिलर आहेत तरी पण त्यामध्ये रिलेशनशिप इस्टॅब्लिश झालेली नाही. असं का झालं तर हे जरा नाव याचे वेगळे आहेत म्हणून कदाचित झाली नसावी, पण आपण ती मॅन्युअली करू शकतो. किंवा आहे ती रिलेशनशिप जर तुमची इथे येत नसेल तर ती कशी करायची तेही आता आपण पाहणार आहोत. हे यामध्ये जरी रिलेशनशिप होत नसेल तर आपल्याला मॅन्युअली करता येते, कारण आपल्याला माहीत आहे या दोन्ही कॉलममध्ये सिमिलर व्हॅल्यू आहेत, फक्त कॉलम हेडिंग चेंज असल्यामुळे यामध्ये रिलेशनशिप झालेली नाही. तर तीही मॅन्युअली कशी करायची ते आपण पुढे पाहूया. तर हे रिलेशनशिप कसं बनतं फ्रेंड्स, तर फाईलमध्ये जायचं. फाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे लास्टला ऑप्शन अँड सेटिंगचा ऑप्शन पाहायला मिळेल. ऑप्शन अँड सेटिंगवर क्लिक करा. त्यानंतर परत इथे ऑप्शन्स आहे या ऑप्शनवरती क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर फ्रेंड्स इथे डेटा लोड, इथे पहा डेटा लोड, करंट फाईलमध्ये डेटा लोड, इथे वरती पण तुम्हाला डेटा लोड आहे पण इथे जायचं नाही, इथे खाली डेटा लोडचा ऑप्शन आहे करंट फाईलमध्ये, यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर इथे रिलेशनशिप आहे फ्रेंड्स. रिलेशनशिपमध्ये इथं
ॲटो डिटेक्ट न्यू रिलेशनशिप आफ्टर डेटा इज लोडेड. यावरती चेक ठेवणं गरजेचं आहे. जर यावरती तुम्ही अनचेक केलं तर ते डायरेक्ट ॲटो डिटेक्ट होणार नाही. सो यावरती तुम्ही चेक ठेवा. अपडेट ऑर डिलीट रिलेशनशिप व्हेन रिफ्रेशिंग डेटा. तुम्हाला जर डेटा रिफ्रेश करायचा असेल तर त्यावेळी जर रिलेशनशिप अपडेट करायचं असेल तर तुम्ही यावरती सुद्धा चेक ठेवू शकता. तर अशा प्रकारे हे लक्षात ठेवा, ही चेक कधी करायचं आणि अनचेक कधी करायचं. जर तुमचं रिलेशनशिप ॲटोमॅटिकली बिल्ड होत नसेल तर हा ऑप्शन इथे जाऊन चेक करायला विसरू नका. तर तो कुठे पाहायला मिळतोय तर ऑप्शनमध्ये इथे करंट फाईल डेटा लोडमध्ये हा ऑप्शन आहे आणि आता ओके करा. जर तुम्हाला ही रिलेशनशिप नको असेल तुम्ही यावरती जाऊन जर डिलीटचं बटन प्रेस केलं तर ते डिलीट होणार आहे. यस डिलीट. किंवा दुसऱ्या पद्धतीने तुम्ही इथे डिलीट करू शकता. यावरती क्लिक करा, राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर सुद्धा इथे डिलीट म्हणून ऑप्शन येतो. यावरती जाऊन तुम्ही डिलीट करू शकता किंवा डायरेक्ट कीबोर्डवरती डिलीटचं बटन प्रेस केलं तरी डिलीट होणार आहे. तर आपण तर हे रिलेशनशिप आता डिलीट केलं, रिलेशनशिप काढून टाकलं. पण आता जर आपल्याला मॅन्युअली करायचं असेल यामध्ये रिलेशनशिप तर आपण करू शकतो. तर मॅन्युअली कसं करायचं ते पाहूया आपण. जे कस्टमर आय डी आहे आपल्याला माहीत आहे दोन्ही कस्टमर आय डी सेम आहेत. जो कस्टमर डिटेलमधला कस्टमर आय डी आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक करून ड्रॅग करून इथे ड्रॉप करायचं ह्या कस्टमर आय डीवरती. एवढंच करायचं. हे केल्यानंतर इथे एक पॉपअप ओपन झालेला आहे न्यू रिलेशनशिप आणि इथे आपल्याला दाखवतो येतो की कस्टमर डिटेल जो टेबल आहे त्या कस्टमर डिटेलमधला कस्टमर आय डी आणि ऑर्डर डेटा यामधील कस्टमर आय डी. तर यामध्ये कार्डॅनिटी फॉर्म झालेली आहे 1 to many. जे मी तुम्हाला सांगितलं 1 to many. तर आणखीसुद्धा कार्डॅनिटी वेगवेगळ्या प्रकारे फॉर्म होते. तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं मेनी टू 1, 1 to 1, 1 to many आणि मेनी टू मेनी. तर ते डेटानुसार जसं टेबल आहे टेबलमधील जसे डेटा आहे त्यानुसार ही कार्डॅनिटी फॉर्म होत असते. तर आपली इथे 1 to many झालेली आहे. आणि आता करूया इथं सेव्हवरती क्लिक. तर सेव्हवरती क्लिक केल्यानंतर पहा इथे तुम्हाला परत ते कस्टमर आय डीचं जे आपण घेतलेलं होतं ते आपलं इथे रिलेशनशिप झालेलं आहे. यावरती माऊस पॉइंटर फिरवल्यानंतर सुद्धा लक्षात येतं की कस्टमर आय डीचं रिलेशनशिप आहे. नंतर रेस्टॉरंट डिटेल आणि ऑर्डर डेटा जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी आता हे काय आहे रेस्टॉरंट कोड आणि रेस्टॉरंट आय डी हे सिमिलर आहे. हे तुम्हाला माहिती आहे ना फ्रेंड्स. इथे परत एकदा जाऊन चेक करू शकता तुम्ही टेबल व्ह्यूमध्ये की इथे रेस्टॉरंट आय डी आहे. ऑर्डर डेटामध्ये आपल्या इथे रेस्टॉरंट आय डी तुम्हाला पाहायला मिळेल. तेच रेस्टॉरंट डिटेलमध्ये काय पाहायला मिळतं तर रेस्टॉरंट कोड. इथे आपल्याला रेस्टॉरंट कोड पाहायला मिळतो तर तिथे आपल्याला रेस्टॉरंट आय डी पाहायला मिळतो. तर परत एकदा आपण मॉडेल व्ह्यूकडे येऊया आणि रेस्टॉरंट कोड क्लिक करून रेस्टॉरंट आय डीवरती ड्रॉप करूया. आणि इथे परत रेस्टॉरंट डिटेल हा एक टेबल आणि ऑर्डर डेटा हा एक टेबल. यामध्ये जे सिमिलर कॉलम आहेत रेस्टॉरंट कोड आणि रेस्टॉरंट आय डी तर त्यामध्ये 1 to many कार्डॅनिटी फॉर्म झालेली आहे. आणि सेव्ह बटनवरती क्लिक करूया. हे आपण असं मॅन्युअली पण करू शकतो. ह्या दोन्ही टेबलमध्ये आपण केलं. त्याचप्रमाणे ह्या फूड डिटेलमध्ये जरी आपल्याला करायचं असेल तर आपल्याला माहीत आहे जो आयटम कोड आहे तो आणि यामध्ये आपल्याला फूड आयटम हे दोन्ही सिमिलर आहेत बरोबर. आयटम कोड आणि फूड आयटम तर आपण असं ट्रॅक केलं. प्रत्येक वेळी फ्रेंड्स तिथे जाऊन म्हणजे मी तुम्हाला दाखवत नाही व्हिडिओ मोठा होतो. तर आयटम कोड आणि फूड आयटम हे तर तुम्हाला माहीत झालं की हे दोन्ही सिमिलर आहेत. फक्त कॉलम हेडिंगचे नाव चेंज आहे. तर ह्या दोघांमध्ये आपल्याला रिलेशनशिप बिल्ड करायची आहे म्हणून आपण ही केलेली आहे. 1 to many आहे आणि सेव्ह बटनवरती क्लिक करूया. पहा इथे सुद्धा आपण रिलेशनशिप बिल्ड केलेली आहे. ओके असं आपण जर हे केलं याचं चेंज केलं तर व्यवस्थित तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर इथे सुद्धा 1 to many आलेलं आहे आणि यावरती माऊस पॉइंटर फिरवल्यानंतर दिसतंय तुम्हाला इथे पहा आयटम कोड आणि फूड आयटम या दोघांमध्ये रिलेशनशिप आपली इथे इस्टॅब्लिश झालेली आहे. फ्रेंड्स अशा प्रकारे आपण रिलेशनशिप इस्टॅब्लिश केलेली आहे आणि याची गरज का आणि कशासाठी असते मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. पण जर आपण रिलेशनशिप जर इस्टॅब्लिश केली नाही बनवली नाही तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा याची गरज काय आहे हे परत एकदा मी एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगते. तर त्यासाठी आपण परत एकदा टेबल व्ह्यूकडे येऊया आणि इथे फूड डिटेल्सकडे येऊया. तर या फूड डिटेल्समध्ये फूड नेम आहे नंतर फूड टाईप आहे. तर या फूड टाईपमध्ये मेन कोरची टोटल ऑर्डर जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल मग ती मेन कोरची असू द्या ब्रेकफास्टची असू द्या स्नॅकची वगैरे असू द्या की त्याची किती टोटल ऑर्डर झाली ही जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर या टेबलमध्ये तुम्हाला टोटल ऑर्डरचा कॉलमच दिसत नाही. इथे टोटल ऑर्डरच नाही. टोटल ऑर्डर कुठे आहे फ्रेंड्स आपली इथे ऑर्डर डेटा यामध्ये आहेत ऑर्डर क्वांटिटी वगैरे कोणाचे किती झाल्यात. पण या फूड डिटेल्समध्ये जर आपल्याला ही टोटल ऑर्डर पाहायलाच मिळत नाही तर मग यामध्ये जर आपल्याला रिलेशनशिप जर नसेल
तर हे फाइंड आउट करणं खूप अवघड आहे, आपण करू शकत नाही. तर त्यासाठी ही रिलेशनशिप तयार करणं खूप गरजेचं आहे. चला आपण एक प्रॅक्टिकली पण एक एक्झाम्पल पाहूया. त्यासाठी परत आपण इथे रिपोर्ट व्ह्यूकडे येऊया आणि इथे एखादा कॉलम आपण घेऊया, एक क्लस्टर कॉलम चार्ट वगैरे घेऊया. इथे आपण फॉर एक्झाम्पल म्हणून घेतो. इथे आपण हे नंतर पुढे कॉलम वगैरे पाहणारच आहोत, पण डायरेक्ट तुम्हाला मी डेमो इथे दाखवते. आणि इथे समजा ऑर्डर डेटानुसार आपल्याला काय काढायचं, इथे त्याची क्वांटिटी, कारण ते कुठे पाहायला मिळतं आपल्याला ऑर्डर डेटामध्ये. सो आपण इथे क्वांटिटी काय घेतलं, वाय ॲक्सिसवरती इथे क्वांटिटी घेतल्या. नंतर फूड डिटेलचा जो आपला टेबल आहे, तर त्या फूड डिटेल्समधून आपण काय घेणार आहोत, फूड टाईप. ओके, फूड टाईप काढायचं ना आपल्याला, तर फूड टाईप घेतला आपण इथे एक्स ॲक्सिसवरती आपण फूड टाईप घेतलं. तर इथे तुम्हाला पाहायला मिळते की मेन कोरच्या किती क्वांटिटी आहेत किंवा स्नॅकचे किती आहेत, म्हणजे टोटल क्वांटिटी तुम्हाला इथे लगेच पाहायला मिळतात एका कॉलममध्ये. कारण इथे काय झालं, ह्या दोघांमध्ये रिलेशनशिप आपण बनवलेली आहे आणि ती जर रिलेशनशिप नसेल तर काय होतं हे लगेच तुम्ही एक्झाम्पल पहा. समजा इथे आलो आपण आणि जर आपण डिलीट केलं तर पहा, आता परत एकदा आपण रिपोर्ट व्ह्यूकडे जाऊन पाहूया काय झालंय फ्रेंड्स. जे काही केलं होतं ते गायब झालं. इथे काहीच कळत नाही नेमकी कोणाचं किती आहे, ते काही समजतंय का, कारण ह्या दोन्हीमध्ये आपण काही रिलेशनशिपच ठेवलेलं नाही, त्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे. मग रिलेशनशिप इस्टॅब्लिश करणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला आता समजलं असेल. परत एकदा आपण आयटम कोड करूया, सेव्ह करूया आणि आता परत एकदा रिपोर्ट व्ह्यूमध्ये जाऊन चेक करा. परत आपला कॉलम इथे प्रॉपर आलेला आहे. हे कॉलम वगैरे कसे इन्सर्ट करायचे हे आपण नंतर पाहणारच आहोत फ्रेंड्स. तर हे मॉडेलिंग रिलेशनशिपची गरज काय असते, कशासाठी हे करावं लागतं हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल आणि मॅन्युअली पण कसं करायचं हे याची आयडियासुद्धा तुम्हाला आली असेल. तर या गोष्टींची नक्की प्रॅक्टिस करा फ्रेंड्स. अशा रीतीने या लेसनमध्ये आपण डेटा मॉडेलिंग अगदी व्यवस्थित पाहिलेलं आहे. नक्कीच तुम्हाला याचा फायदा झाला असेल. जर व्हिडिओ तुम्हाला समजला नाही तर व्हिडिओ परत पहा आणि जर त्या रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सुद्धा मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आता भेटूया आपण नेक्स्ट लेसनमध्ये. तोपर्यंत बाय.